तळेगाव दाभाडे इथं कुंडमळा नावाचं पर्यटन स्थळ आहे आणि त्यावर इंद्रायणी नदीच्या वर एक जुना पूल, लोखंडी पूल वाहून गेल्यामुळे पडल्यामुळे त्या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे। मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललोय। जिल्हाधिकारी स्वतः त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचतायत। 3:30 वाजताची जवळपास ही घटना घडलेली आहे। घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदनादायी आहे। यामध्ये जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले 38 लोकांना सुरक्षित बाहेर काढले। एनडीआरएफची टीम, लोकल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते आहे। स्थानिक लोक देखील मदत करतायत आणि बचाव कार्य सुरू आहे। 2 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे। 6 लोक जखमी आहेत ही माहिती दिली आहे आणि अनेक लोकांना आता वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे जे लोक जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार करणे, त्यांचा जीव वाचवणे आणि आणखी जे लोक त्या दुर्घटनेमध्ये आहेत, सापडलेत, त्यांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढणं याला प्राधान्य प्रशासन देते। या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं का, किंवा जी राज्यातली अशी जुनी पूल आहेत त्याचं काही स्ट्रक्चरल ऑडिट नाही? या बाबतीमध्ये आता जिल्हाधिकारी स्पॉटवर पोहोचतायत, मला सविस्तर ते सांगतीलच। परंतु हा पूल जुना होता असं ते म्हणाले। नवीन पुलाचं देखील एक मान्यता त्या ठिकाणी दिली जाईल आणि 10 जूनला त्याची वर्क ऑर्डर देखील दिलेली आहे। हा पूल मात्र जुना होता आणि याचं डिटेल जे आहे ते तिथं पोहोचल्यानंतर सविस्तर मला ते पुन्हा सांगतील। परंतु एकच आहे की जेवढे राज्यातले सगळे जे असे नदीवरचे पूल आहेत त्यांचं सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि तशा देखील PWD ला किंबहुना ज्या संबंधित यंत्रणांचे जे काही पूल आहेत त्यांना तशा सूचना नक्की दिल्या जातील आणि स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे हे महत्वाचं आहे। आणि जसा हा पूल लोखंडी होता, जुना होता आणि आज पर्यटन स्थळ असल्यामुळे लोकांची गर्दी त्या ठिकाणी होती अशी प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे। परंतु एकंदर लॉंग टर्म आपण पाहिलं तर सर्वच अशा पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करावं अशा प्रकारच्या सूचना देखील मी या ठिकाणी दिलेल्या आहेत। सर, दुर्घटना झाल्यानंतर प्रशासन जाग होते आणि त्यानंतर मनुष्याचा जीव जातोय, त्याकडे काय तुम्ही कारवाई करणार का? नाही, आता याची चौकशी होईल आणि यामध्ये जे कोणी समजा चौकशी आणि ती सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील, कारण लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाहीये। त्यामुळे चौकशी अंती पुढील जी काही कार्यवाहीची प्रक्रिया आहे ती होईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।